हाय, नमस्कार मंडळी. मी काजल जगदाळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत लहान मुलांच्या म्हणजे अगदी वयोवर्ष 5 ते 10 यामधील जी मुलं आहेत त्यांच्या दातांच्या आरोग्याच्या समस्या जर निर्माण झाल्या असतील, म्हणजे दातांमध्ये कीड लागली असेल तर डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की त्याच्यासाठी आपल्याला रूट कॅनल वगैरे करावं लागेल. तर त्यावेळी आपल्या बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की खरंच ते रूट कॅनल करणं गरजेचं आहे का, किंवा काय केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ त्या सगळ्या पालकांसाठी की ज्यांना असे प्रश्न पडतात व ते गोंधळात पडतात की नक्की काय करावं, याच्यावरती काय ट्रीटमेंट घ्यावी. तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मी माझ्या सेल्फ एक्सपिरियन्समधून तुम्हाला हे शेअर करत आहे की जेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात की तुमच्या मुलाची किंवा मुलीची दाढ किडली असेल किंवा दात किडला असेल, त्यामध्ये जी कीड लागलेली आहे तर ते पहिल्यांदा काय करतात, त्याचा एक्सरे घेतात आणि ती कीड कुठंपर्यंत पोहोचली आहे, अगदी डीपमध्ये खाली मुळापर्यंत पोहोचली आहे का अगदी वरवरची आहे, वरती आहे, जे ते क्लीन करू शकतात इथंपर्यंतची आहे, हे ते पहिला चेक करतात. आणि चेक करून झाल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की हो, कीड अगदी वरवरची आहे तर ते आपण क्लीन करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे काही फिलअप करायचं आहे ते फिलअप करून तुमची मुलगी किंवा मुलगा एकदम ओके होऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांचे दात ओके किंवा दाढ ओके होऊ शकते. किंवा काही डॉक्टर असं सजेस्ट करतात की तुमच्या मुलाची किंवा मुलीची दाढ अगदी आतपर्यंत किडली गेलेली आहे, तिची जी कीड आहे ती अगदी नसेला लागलेली आहे आणि त्यासाठी तुमच्या मुलीला किंवा मुलाला रूट कॅनल करणं हेच योग्य राहील. आणि पुन्हा आपण गोंधळात पडतो की खरंच रूट कॅनल करावं का, की ती दाढ किंवा दात काढून टाकावा. तर आम्हीही असेच गोंधळात पडलेलो, कारण माझीही मुलगी 7 वर्षाची आहे. तिचीही दाढ गेली काही महिने ती स्ट्रगलमधून जात आहे की तिच्या दाढेचं रूट कॅनल वगैरे केलं. तर आम्हालाही असाच सेम प्रश्न पडला होता की जेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलं की त्या दाढेची कीड अगदी नसेपर्यंत गेलेली आहे आणि तेव्हा त्यासाठी रूट कॅनल करणंच तिच्यासाठी योग्य राहील. मग ते रूट कॅनल का करणं गरजेचं राहील हे आम्ही जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं झालं की ती कीड जेव्हा अगदी दाढेच्या नसेपर्यंत पोहोचलेली असते तेव्हा ती दाढ काढणं अगदी 10 वर्षाच्या आतल्या मुलांना योग्य नाही राहत, कारण ती दाढ अगदी 10 ते 12 वर्षापर्यंत टिकवणं गरजेचं असतं नवीन दाढ येईपर्यंत. आणि जेव्हा ती कीड आतमध्ये पूर्णपणे गेलेली असेल तेव्हा सतत त्या किडेचा त्रास होत राहणार आणि वरून जरी आपण ती कीड काढून घेतली तर जी आतमधल्या नसांना जी कीड पोहोचलेली आहे ती तशीच राहणार. आणि जर आपण तो टेम्पररी काहीतरी सोल्युशन शोधलं त्याच्यावरती की ती कीड काढून घेतली वगैरे, तर त्या ठिकाणी किंवा दाढ काढली त्या ठिकाणची, तर त्या आतमध्ये जी नव्याने दुसरी दाढ येणार आहे त्यावेळी त्या दाढेला वरती येण्यासाठी अडथळा येऊ शकतो, किंवा ती जी जागा आहे दाढेची ती जागा किंवा तो जो गॅप आहे वरचा, त्या दाढ वरती येण्यासाठीचा जो गॅप आहे तो पूर्णपणे पॅक झाल्यामुळे तो खालच्या दाढेला वरती येण्यासाठी कुठे जागाच राहत नाही आणि ती दाढ पुन्हा एकतर बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला कुठूनही वरती येऊ शकते. त्याच्यामुळे भविष्यात पुढचे येणारे दात असतील किंवा दाढा असतील त्यांनाही पुन्हा अडथळा निर्माण होतो व सगळे दात पुन्हा असे वाकडे तिकडे येण्याची शक्यता जास्त असते. आणि ह्या मेन रिझनमुळे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की सध्या आपण ती पूर्णपणे नसेची लागलेली कीड काढून घेऊया आणि आपण टेम्पररी तिचं किंवा त्याचं रूट कॅनल करून घेऊया, की जेणेकरून तिचं ते 10 ते 12 वर्षापर्यंत तो दात किंवा ती दाढ टिकली जाईल आणि ती नॅचरली हळूहळू पडेल आणि पुन्हा जो खालून येणारी जी दाढ असेल किंवा दात असेल तो पुन्हा नॅचरली वरती व्यवस्थित येईल. त्यामुळे आपण कोणतेही टेम्पररी सोल्युशन शोधण्यापेक्षा की त्यांचे लहान मुलांचे दात पडणारच आहेत, नवीन पुन्हा येणारच आहेत, मग कशाला काढायचे किंवा कशाला त्याच्यावरती काही ट्रीटमेंट घ्यायची किंवा काय. पण दाढांचे किंवा दातांचे जे आरोग्य आहे ते पहिल्यापासून जर व्यवस्थित ठेवलं, बॅलन्स ठेवलं, क्लीन ठेवलं तर ते दाढ किंवा पुढच्या भविष्यात येणारे दात किंवा दाढा असतील त्या पुन्हा मुलांना निरोगी येण्यासाठी आणि तशाच स्ट्रॉंग येण्यासाठी मदत होईल.
त्यासाठी कोणतंही टेम्पररी सोल्युशन हे दातांसाठी किंवा दाढीच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणून तुम्हाला जर तुमचे डॉक्टर सजेस्ट करत असतील तुमच्या मुलाला किंवा मुलीला की तिच्या ह्या वयात तिची दाढ किंवा दात काढणं योग्य नाही आहे, आपण रूट कॅनल वगैरे करूया, तर नक्कीच त्या गोष्टीवरती तुम्ही विचार करा आणि टेम्पररी सोल्युशन शोधण्यापेक्षा त्याच्यावरती एक चांगलं सोल्युशन की भविष्यामध्ये मुलाला किंवा तुमच्या मुलीला तिच्या दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते बेटर राहील, तर असं एक चांगलं सोल्युशन तुम्ही नक्की घेऊ शकता. तर मंडळी, मी माझ्या या व्हिडिओमधून माझा स्वतःच्या मुलीच्या बाबतीतला एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे की जे काही स्वतः आपण कन्फ्यूज असताना काय निर्णय घ्यावा किंवा काय करावं काय नको करावं हे जेव्हा आपण कन्फ्युजन होतं आपल्याला, तेव्हा आपल्याला कुठंतरी एक क्लॅरिटी येते आणि नक्कीच त्या व्हिडिओमधून माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला ती आली असावी अशी आशा नक्कीच मी व्यक्त करते. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओजला नक्की लाईक करा, माझ्या व्हिडिओजना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच छान छान आणि यूजफुल असे इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. भेटूया पुन्हा एका अशा यूजफुल अशी माहिती घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच हसत राहा, आनंदी राहा, हॅप्पी राहा आणि फिट राहा.